श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रहो. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि नेहमी चर्चेत राहणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत. असं म्हटलं जातं, ज्या घरात स्त्रीला मान नाही तर त्या घराला भविष्य नाही. हा स्वामींचा परखड संदेश आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रामन्ते तत्र देवता यत्रेत्रास्तु न पूजयन्ते सर्वस्तफला क्रिया. जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवता वास करतात, असं या मंत्राचा मराठी अर्थ आहे. आणि जिथे मान सन्मान होत नाही तिथे सर्व कर्म हे निष्फळ आणि व्यर्थ ठरते. आज याच संवेदनशील विषयावर आपण बोलणार आहोत आणि तितकाच सत्य देखील हा विषय आहे. म्हणून स्वामी म्हणतात की घरात लक्ष्मीला अपमान दिला तर दारिद्र्य आपोआप येते. स्त्रीचा अपमान म्हणजे काय? अशा घरात काय अवस्था होते? तर हे बदलायचं कसं? प्रत्येकाने कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण आज बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनेलला या सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. स्त्रीला मान देणं म्हणजे नेमकं काय करायचं? तर स्वामी सांगतात की मान न देणं म्हणजे फक्त मारहाण नव्हे. उदाहरणार्थ, मत न विचारता निर्णय घेणे, सतत टोमणे, अपमानास्पद बोलणं. तू काहीच करत नाहीत, घरामध्ये दिवसभर बसून असतेस, तुला काय काम आहे, माझ्या मिळकतीवरती तू जगत आहेस, असं म्हणणं. तिच्या सासर माहेरचा दुजाभाव करणं, सासर माहेरमध्ये किती फरक आहे हे तिला जाणून देणं, तुझ्यावरती आम्ही उपकार करत आहोत हे तिला जाणून देणं, बोलून देणं. तिला फक्त सेवा करणारी समजणं. स्त्रीला शब्दाने दुखवणं हेही मोठं पाप आहे. अशा कुटुंबात पहिला परिणाम काय होतो? तर अशा कुटुंबांमधील शांतता नष्ट होते. क्षुल्लक कारणावरून भांडणं, नकारात्मक वातावरण होतं. त्यामुळे आनंद या घरामध्ये कधीच टिकत नाही. स्वामी म्हणतात, जिथे स्त्री रडते तिथे घर कधीच सुखी राहत नाही, तिथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही. दुसरा परिणाम म्हणजे आर्थिक अडचणी वाढतात. स्वामींचा असं ठाम मत आहे, पैसा हा येतो पण तो टिकत नाही, कष्टाचं फळ मिळत नाही, सतत खर्च, नुकसान, कर्ज होतं. लक्ष्मी तिथेच थांबते जिथे स्त्रीला मान सन्मान दिला जातो. तसेच तिसरा परिणाम म्हणजे मुलांवरती होणारा घातक परिणाम. स्वामी सांगतात की याच्यामुळे मुलं चिडचिडी होतात, मुलांमध्ये भीती, न्यूनगंड वाढतो, मुलांमध्ये स्त्रीबद्दल द्वेष निर्माण होतो. आईचा अपमान पाहून मोठा झालेला मुलगा देखील कधीच चांगला पती बनत नाही. आरोग्य आणि मानसिक ताण वाढतो. स्त्री नेहमी आजारी पडते. नैराश्य, अशक्तपणा तिला जाणवतो. पुरुषालाही मानसिक अस्वस्थता वाढते. म्हणून स्वामी म्हणतात, घरातली स्त्री आजारी असेल तर ते घर आधीच आजारी झालेलं असतं. वंशाची अधोगती होते. स्वामींचा एक असा ठाम इशारा आहे, पुढच्या पिढीत संघर्ष, नाती तुटलेली, संस्कारांचा अभाव होतो. जिथे स्त्रीचा अपमान म्हणजे आपल्या वंशाच्या मुळावरती कुऱ्हाड असते हे समजले जातं. मग अशा वेळी काय करायचं? मग योग्य कुटुंब कसं निर्माण करायचं? त्यासाठी स्वामींनी 5 सूत्रे सांगितली आहेत. स्त्रीला आपल्या कुटुंबाचा मेन आधार माना, स्त्रीला सहभागी माना, निर्णयात तिचा आवाज घ्या, तिचं मत घ्या, शब्दात सौम्यता ठेवा, तुलना टाळा, कृतज्ञता ठेवा, मान दिला की प्रेम आपोआप वाढते. घर वाचवायचं असेल तर घरातील स्त्रीचा मान सन्मान करायला शिका. तिचा अपमान करू नका, तिच्या मताला किंमत द्या. स्त्रीला झुकवलं तर घर कोसळतं आणि स्त्रीला जपलं तर घर एक मंदिर बनतं.
आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या घरात जी स्त्री आहे ती सुरक्षित आहे का? मग ती मनाने असो किंवा शरीराने असो, तिला या घरामध्ये सुरक्षित वाटतं का? कारण ती ही कुणाची तरी लेक असते, कुणाची तरी मुलगी असते. ती देखील लहानाची मोठी कुणाच्या तरी घरी झालेली असते, कुणाच्या तरी पोटचा गोळा असते. तिलाही मान असतो, सन्मान असतो, तिला देखील भावना असतात. तिच्या देखील आईवडिलांनी तिच्यासाठी स्वप्न बघितलेले असतात. तुमच्या घरी येऊन तिने तुमच्यावर उपकार केलेला असतो, तुम्ही तिच्यावर नाही. कारण ती तिचं जन्मापासूनचं घर, नातेसंबंध तोडून येते आणि शेवटी आई-वडिलांशी संबंध ठेवायचा का नाही हे तुमच्याकडून तिला परवानगी घ्यायला लागते. अशी परिस्थिती असणाऱ्या घरांमध्ये लक्ष्मी कधीच वास करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, जिथे स्त्रीला मान सन्मान आहे तिथे लक्ष्मी नेहमी पाणी भरते. पण स्त्रियांनी देखील आपल्या मर्यादा ओळखून राहिलं पाहिजे. स्त्रीला लक्ष्मीचा दर्जा दिला यामुळे स्त्रियांनी देखील लक्ष्मीच्या नावाला अनुसरूनच राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.